नमस्कार. राजेश रेसिपीजच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या भागामध्ये मी कुठली रेसिपी दाखवणार नाहीये, तर पुण्यामध्ये किंवा पुण्याबाहेर मी फिरायला जातो कधी, तर त्या ठिकाणची खाद्यपदार्थांची ठिकाणं किंवा तिथल्या रेसिपीज मी कव्हर करणार आहे. आजच मी तुळजापूरला जाऊन आलो आणि येताना सोलापूरहून पुढे आल्यानंतर मोहोळच्या अलीकडे एक ठिकाण आहे, लांबोटी नावाचं गाव आहे. तिथला मका चिवडा प्रसिद्ध आहे त्याच्या वेगळ्या प्रकारच्या अगदी छान टेस्टसाठी. तिथं बाकीचेही खाद्यपदार्थ मिळतात, स्नॅक्स मिळतात. तर ते काय काय आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही कधी त्या भागात गेलात, सोलापूरहून येत असाल किंवा पुण्याहून जात असाल तर जरूर भेट द्या. तर पदार्थ तिखट असतात पण टेस्टी असतात. तर हे सगळं मी या माझ्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. बरेच दिवस या चिवड्याचं किंवा या हॉटेलचं नाव ऐकत होतो. आज तुळजापूरहून येताना इथे आम्ही आता खाण्यासाठी थांबलो आहे. इथला मका चिवडा खूप प्रसिद्ध आहे म्हणे. बघू कसा असतो ते. जेवणही घ्यायचं आहे ते, बघू आता कसं मिळतंय ते. चांगलं असावं. काउंटरवर सगळे प्रकार मांडून ठेवले ते, आधी जेवण करायचं. हे काय काय आहेत प्रकार, स्पेशालिटी काय आहे. मुद्दा शेंगा चटणी म्हणतात. बघू आता काय काय ते. अरे वा, इथं टेस्टसाठी पण ठेवलं आहे. बघू टेस्टसाठी घ्या म्हणताय. एक वेगळ्या प्रकारचे खाकरे, नेहमीच्या आपल्या गुजराती प्रकार असतात तसे नाही आहे. कडक भाकरीतली स्पेशालिटी इथं आहेच आहे. वा, घरी जाताना नक्की घेऊन जाणार. मस्त आहे. वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत, चटण्या आहेत, मसाले आहेत. भारी एकदम. पहिलं शूट केलं होतं ती त्यांची ब्रँच नंबर 2 याच्या समोर असलेली. आणि हे मूळ हे इथं बघा, कडक भाकरी, खाकरे, मसाले, चटण्या, स्पेशल लांबोटी मका चिवडा. अरे बापरे, काय 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 येतं. खूप काही आहे. पदार्थ पण आहेत. आणि एक गंमत दाखवतो, लाल भडक पावभाजी. हे फरसाणच्या प्रकार काय तिखट म्हणायचं काय. अरे बापरे, बुंदीचा काय चिवडा आहे. चिवडा तिखट, बापरे. हा साधा चिवडा पण आहे. भडंग घेतो त्याला, चहा कॉफी. आणि ही लाल भडक पावभाजी. बापरे बापरे, कठीण काम आहे. इकडे लोक तिखट फार खातात. अशा रीतीनं तुळजापूर दर्शन आटोपून जेवण करून खाऊ घेऊन आता आम्ही पुण्याकडे परत. तर लांबोटीच्या जयशंकर स्नॅक्समध्ये जे जे काही पदार्थ मिळतात ते मी तुम्हाला दाखवलेत. तुम्हाला ते आवडले असतील तर तिथं जरूर भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कळवा.